श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत धनु राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा असणार आहे. लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करूयात. राशी पत्रिकेनुसार माहिती समजून घेतोय, त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुमची रास धनु आहे, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणारी, स्वच्छंदी आणि स्वतःला हवं तसं आयुष्य जगणारी आणि प्रत्येकावर नितांत प्रेम करणारी, प्रत्येकाचा आदर करणारी, अशी भावपूर्ण असणारी रास म्हणजे धनुरास. तुमच्या राशीला लहानपणोती सुरू आहे. शनी महाराजांच्या कृपाछत्र छायेखालनं लहानपणोतीतनं तुम्ही जात आहात. जीवनामध्ये संघर्ष होतोय, काही मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत, त्यामुळे ताणतणाव निर्माण होतोय. स्वच्छंदी आयुष्य जगायचंय पण बर्डन येतंय. या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला जावं लागत आहे, परंतु आता मनस्वास्थ्य प्राप्त होऊ शकतं. त्याचं प्रथम कारण म्हणजे तुमच्या राशी स्वामी, लग्न स्वामी गुरुदेव यांचं गोचर मिथुनेतनं होत आहे. मिथुन रास ही बाल्य रास आहे, प्रत्येक गोष्टीतला आनंद घेणारी रास आहे आणि या राशीतनं बुधदेवांच्या राशीतनं गुरु महाराजांचं गोचर आणि लग्न भावातनं बुधदेवांचं गोचर यांचा होणारा अन्योन्य योग तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता, प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली विचार करून त्या गोष्टी आत्मसात करणं, हा चांगला थॉट तुमच्यामध्ये आणून देण्याचं कार्य करतील. गुरुदेव हे ज्ञानाचे कारक आहेत, बुधदेव हे बुद्धीचे कारक आहेत. तुम्ही जे ज्ञान संपादन केलेलं आहे त्याचा विकास झाला पाहिजे, ते कार्य बुधदेव करतात. त्यामुळे बुधदेवांच्या राशीतनं गुरूंचं गोचर शुभ मानलं जातं. तुम्हाला गुरुदेव हे अतिशय श्रेष्ठ आणखीन एक चांगलं फळ देतील, ते तुमच्या जोडदाराचं सुख प्रदान करणं. कारण लग्नस्थानाचे स्वामी सप्तम भावातनं, सप्तम भावाचे स्वामी लग्न भावातनं, हा होणारा अन्योन्य योग आणि प्रथम स्थानाचे अधिपती जेव्हा सप्तमातनं येतात त्यावेळेस तुमच्या स्वतःचं आकलन करून देत असतात. त्यामुळे या सुंदर योगाचं तुम्हाला स्वागत करायचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकणार आहे, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. राशीपत्रिकेतील धनस्थान कुटुंबाचं सौख्य दर्शवतं. कुटुंबाचं सौख्य या महिन्यात उत्तम मिळेल. 14 जानेवारी नंतर कुटुंबामध्ये महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. काही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या तुमच्यावर येणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तयार व्हायचं आहे. मंगळदेव, रविदेव या ठिकाणी 14 जानेवारी नंतर शुभयोग करतील. त्यामुळे तुम्हाला त्या जबाबदारीचा ताणतणाव न येता तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील, मी करू शकेल असा भाव तिथे ठेवू शकता आणि त्या पद्धतीने त्या कामांना नियोजन लावू शकता. तृतीय भाव परिश्रमाचा आहे. त्याचबरोबर तृतीय स्थानावरनं आपण प्रवासाचे योग पाहतो. प्रवासासाठी उत्तम स्थिती आहे, पर्यटनाची संधी मिळू शकते आणि त्याचबरोबर भावंडांचं सौख्य सुद्धा प्रदान होणार आहे. मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, युट्यूबर आहात, ग्राफिक डिझायनर आहात, त्याचबरोबर तुम्ही काउन्सिलर आहात, मानसोपचार तज्ज्ञ आहात, तुमच्या सगळ्यांसाठी श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी राहुदेवांच्या कृपेने, कारण राहुदेव या ठिकाणी गोचर करतायत आणि गोचरीचे या ठिकाणचे अधिपती जे आहेत शनी महाराज यांचं गोचर चतुर्थ भावातनं आहे. त्यामुळे मनासारखे कामे मार्गी लागू शकतात. फक्त प्रयत्नांची जोड अधिक असायला हवी. त्या प्रयत्नांना शुभत्व देण्यासाठी शनी महाराज हे तुम्हाला श्रेष्ठ फळ देतील. शनिदेव चतुर्थातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला अधिक महत्वाकांक्षी बनवतात. खूप महत्वाकांक्षा घातक असं म्हटलं जातं, त्यामुळे अधिक महत्वाकांक्षी तुम्हाला ते शनी महाराज करतायत. तुम्हाला कितपर्यंत पोहोचायचंय, तुमची धाव कितपर्यंत आहे हे जर तुम्ही ओळखलं तर निश्चित तुम्हाला प्रत्येक गोष्टीतला आनंद घेताच येऊ शकेल. चतुर्थ स्थान फार महत्वाचं आहे मातृसुखासाठी. या महिन्यात तुमच्या आईचं सुख मिळेल. वास्तू आणि वाहनाचं स्वप्न पूर्ण होईल. स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल पुढे असं जर म्हणायचं असेल तर निश्चित आपण म्हणू शकतो आणि ते महत्वाचं कारण आपल्याला शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होत आहे. शनी महाराजांची तृतीय दृष्टी षष्ठावर येते, त्यामुळे मोकळी जागा खरेदी करायची असेल, नवीन वाहन खरेदी करायचं असेल, त्यासाठी काही लोन घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. राशीपत्रिकेतील पंचम भाव काय दर्शवतं? पाचवं घर हे सर्व प्रकारच्या, पाचवं घर हे प्रणयाचं आहे, पाचवं घर शिक्षणाचं आहे, संतती सुखाचं आहे. या सर्व दृष्टीने विचार केला या ठिकाणी मेष रास येते. मंगळ देवतेचं गोचर जे आहे ते 14 जानेवारी नंतर धनस्थानातनं होणार आहे. त्यामुळे मंगळदेव तुमच्या शिक्षणामध्ये प्रगती, उत्तम काळ निर्माण करून देतील. प्रणयामध्ये मात्र थोडंसं तुम्हाला कुरबोडी निर्माण करून देतील. तुमच्या व्यक्तीला, तुमच्या पार्टनरला तुम्हाला समजून घेताना काही अंशी कुठेतरी आपण कमी पडतोय, चिडचिड होतीये. मकर राशीतील मंगळदेव थोडासा चिडचिडा स्वभाव निर्माण करून देतात. त्यामुळे
प्रणयासाठी मात्र तुमच्या जोडीदारामध्ये सातत्याने चिडचिड असणं किंवा एखाद्या गोष्टीवरती खूप विचार करणं आणि त्याच्यामुळे रिॲक्ट करणं, ह्या काही गोष्टी घडू शकतात. विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. या महिन्यामध्ये नातेसंबंधामध्ये काही अंश तणाव यामुळेच होऊ शकतो. जोडीदाराचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारे मिळेल, संततीचं सुख उत्तम प्रकारे मिळेल आणि शिक्षणासाठी विशेष सांगायचं झाल्यास जो मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय किंवा IT क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय, AI सॉफ्टवेअरमध्ये शिक्षण घेऊ पाहतोय, त्या सगळ्यांसाठी मंगळदेवतेची कृपा पाहायला मिळणार आहे. बुधदेव, शुक्रदेव आणि मंगळदेव, रविदेव असे 4 ग्रहांची युती होती आहे. 4 शुभ ग्रह, 4 पापग्रह ज्यावेळेस एकत्र येतात किंवा 2 पापग्रह 2 शुभग्रह जेव्हा एकत्र धनस्थानातनं येतात, त्यावेळेस विशिष्ट त्या ग्रहाचे बळ वाढते आणि तुम्हाला ते शुभत्व देत असतात. त्यामुळे उत्तम कालावधी आहे. आरोग्याच्या दृष्टीने सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये त्वचेचे विकार उद्भवतील. थोडीशी त्वचा कोरडी पडणं, रुष्क होणं, त्वचावरती पिंपल्स येणं किंवा काहीतरी तुम्ही नाविन्याने काहीतरी करू पाहिलंय, त्याचे साईड इफेक्ट झालेत असे काहीसे जाणवणं, पित्ताचा त्रास वाढलाय आणि त्यामुळे थोडंसं चेहऱ्यावरती इन्फेक्शन आलंय किंवा हातापायावर इन्फेक्शन जाणवतंय, असे काहीसे फळ देऊ शकतात. शुक्रदेव मकर राशीतनं गोचर करताना असे परिणाम उद्भवत असतात. पण हा कालावधी 17 जानेवारी नंतर असेल, तोपर्यंत उत्तम स्थिती आहे. जोडीदाराच्या सुखाबद्दल आपण सुरुवातीला समजून घेतलेला आहे. पार्टनरशिप मधील व्यवसाय तुम्हाला उत्तमरित्या प्राप्त होणार आहेत. पार्टनरशिप मधील व्यवसायामध्ये तेजी मिळू शकते. याचं सगळ्यात मोठं कारण सप्तमेश लग्नातनं आणि लग्ने सप्तमातनं गोचर करतायत. पार्टनरशिप मधील व्यवसायात उत्तम स्थिती आहे. व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता. दोघं एकमेकांना सहकार्य कराल आणि व्यवसाय पुढे घेऊन जाल. राशी पत्रिकेतील भाग्यस्थान काय दर्शवतं? भाग्योदय घडेल का? शुभ संकेत येतील का? या सर्व दृष्टीने तुम्हाला हा महिना महत्वपूर्ण आहे, उत्तम आहे. या महिन्यामध्ये नवीन कार्याची सुरुवात होऊ शकते. या ठिकाणचे अधिपती रविदेव होतात, या ठिकाणी केतुदेव आहेत. काही अंशी तुम्हाला थोडंसं मेडिटेशन किंवा प्राणायाम, व्यायाम हे काही करण्यासाठी ते प्रवृत्त करतायत. केतुदेवांचं ते कार्य आहे तुम्हाला थोडंसं अध्यात्माकडे ओढून घेऊन जाणं. पण तुमच्याकडनं ते सातत्याने होत नाहीये. आज केलंय, उद्या होत नाहीये. असे काहीसे क्लायंट माझे आहेत. त्यांचं म्हणणं असतं, की माझी धनुरास आहे, माझ्याकडनं उपासना होत नाही. सातत्याने मन भरकटतं आणि विचारांकडे आपण जास्त जातो आणि माझी उपासनाच होत नाही. तर त्या सगळ्या वर्गाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते, उपासना जास्तीत जास्त आता होऊ शकते. याचं दुसरं मोठं कारण म्हणजे मकर राशीतील रविदेवांचं गोचर. शनी महाराजांच्या राशीतनं, शनिदेवांच्या राशीतनं जेव्हा रविदेव गोचर करतात, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या उपासनेकडे ते घेऊन जातात. सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी केतुदेवांचं गोचर आणि सातत्य ठेवण्यासाठी रविदेवांचं गोचर ज्यावेळेस उत्तम स्थितीमध्ये होईल, या ग्रहांचे शुभयोग होतील, त्यावेळेस तुम्हाला हे चांगले परिणाम दिसून येणार आहेत. आणि तो कालावधी असेल 14 जानेवारी नंतर. दशम स्थानावरून आपण करिअर पाहतो, नोकरीचे योग, व्यवसायातले योग पाहतो. या सर्व दृष्टीने सुद्धा उत्तम स्थिती आहे. कर्मस्थानाचे अधिपती स्वतःच्या स्थानापासून पंचम स्थानातनं गोचर करणार आहेत. त्यामुळे या महिन्यातील 15 तारखेनंतरची स्थिती उत्तम असेल. व्यापार वाढण्यासाठी, नवीन नोकरी प्राप्त करून देण्यासाठी आणि नोकरीमध्ये स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी उत्तम शुभ संकेत आहेत. राशी पत्रिकेतील लाभस्थानाकडे जाऊयात. लाभाचे योग उत्तम आहेत, तसेच खर्चाचे योग सुद्धा उत्तम आहेत. या महिन्यामध्ये पर्यटनाची संधी आहे. परदेशात, परराज्यात जाण्याचे योग आहेत. मनासारखं सुंदर एखादं स्थळ मनामध्ये होतं, त्या स्थळाला भेट देण्याचे योग या महिन्यात घडून येतील. प्रकर्षाने या महिन्यात संपूर्ण महिन्यामध्ये प्रवासाचे योग आहेत, तर तुम्ही नियोजन करायचं आहे. थोडासा कार्याचा आढावा घेऊन किंवा कामाचं नियोजन करून तुम्हाला प्रवासासाठी स्वतःसाठी वेळ काढावा लागणार आहे किंवा वेळ काढावा असं माझं म्हणणं राहील. त्यामुळे हा संपूर्ण महिना त्यासाठी आहे. खर्चाच्या दृष्टीने जसं सांगितल्या पद्धतीने व्यवसायासाठी सुद्धा खर्च होऊ शकतो. द्रव पदार्थ, गोड पदार्थ, कागद, कापड या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला या महिन्यामध्ये थोडंसं नियोजन अधिक करावं लागेल आणि त्यांच्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून त्यांचा खर्च होऊ शकेल. जागा खरेदी विक्रीचा ज्यांचा व्यवसाय आहे किंवा रिअल इस्टेटमध्ये ज्यांचा व्यवसाय आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये विशेष खर्च दिसून येत आहेत. संपूर्ण 12 घरं आणि तुमच्या राशीप्रमाणे आपण आता माहिती समजून घेतली. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाहीये. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय,
खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवायची आहे आणि अपॉइंटमेंट बुक करायची आहे. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.